शिवश्री सचिन भोसले सर, आपण या प्रसंगी आम्हा सर्वांना संबोधित करायचंय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर आदरणीय सचिन भोसले सर, क्षेत्र कुठलंही असो त्यात सचिन असतोच आणि सचिन इन्फ्रामध्ये सुद्धा आहे. जोरदार टाळ्या आदरणीय सचिन भोसले सर. नमस्कार सगळ्यांना. आज मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था यांनी आम्हाला निमंत्रित करून बोलवलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व थँक्यू म्हणतो. आज व्यासपीठावर असणारे डॉक्टर कैलास काटकर साहेब, आमचे मित्र येवले साहेब, कामकर साहेब, पाटील साहेब, ज्यांनी आमंत्रण केलं, शिनगारे साहेब, बापकर साहेब, आज या ठिकाणी ज्यावेळेस सगळं मराठी उद्योजक ह्या संकल्पनेला ज्यावेळेस सर सुरुवात केली, त्यावेळेस बिझनेस हा व्यवसाय एक व्यावसायिकांनीच केला पाहिजे ही एक मन होती आपल्याकडं. ती मला वाटते ह्या व्यासपीठावर सगळ्या मंडळीनं मोडीत काढलेली आहे. मी वयाच्या 13 वर्षी ज्यावेळेस 8वीत होतो त्यावेळेस पहिली व्यवसायाची सुरुवात केली असेल तर एक पिठाची चक्की. त्यापासून वयाच्या 13 वर्षी पहिली पिठाची चक्की, मग संघर्ष चालू झाला. उधारी असल्यामुळं बिझनेस व्हायला, मग त्याला जोड किराणा दुकान चालू केली. एक छोट्या वस्तीवर किराणा दुकानात पिठाची चक्की एक लिमिटेड बिझनेस व्हायला लागला. मग त्यानंतर गोशाळा चालू केली, त्यातून पण काही जास्त उत्पन्न व्हायला, म्हणून अजून काय करायचं अडचण येत गेली. मग 10वी पर्यंत तो व्यवसाय केला आणि स्वाभाविकच घरची परिस्थिती नाजूक आणि 10वीत अभ्यास केला नसल्यामुळे फेल झालं. तिथं खरं संघर्ष चालू झाला. ज्यावेळेस मग काय करायचं एवढ्या व्यवसायात तर चालना, घरची परिस्थिती खूपच नाजूक. म्हणजे आई वडील दुसऱ्याच्या शेतात कामाला गेल्यानंतर आमचं घर दर रविवारी बाजार असायचा आणि आमचं घर चालायचं. ही ज्यावेळेस परिस्थिती बघितल्यानंतर काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे. शिक्षण नाही, मग मी माझी मावस बहीण मुंबईला राहते, मग वॉचमॅनची नोकरी करण्यासाठी मुंबईला गेलो. तिथं गेल्यानंतर मला वाटतंय 4-4.5 हजार पगार होता वॉचमॅनच्या नोकरीला. आणि तिच्याशी मी चर्चा केल्यानंतर आम्ही भाजी मंडईमध्ये गेलो आणि भाजी मंडईमध्ये चर्चा करत असताना तिने एक कोथिंबीरची जोडी, म्हणजे पेंडी आपलं म्हणतो, ती 10 रुपयाला विकत घेतली. आणि तिथं माझ्या क्विक लक्षात आलं सर की आपल्याकडे 1 रुपयाची गोष्ट मुंबईला 10 रुपयात मिळते. मी संध्याकाळी त्यांच्यात मटण केलं, जेवण केलं, 10 वाजता लक्झरी पकडली, गावात आलो. दुसऱ्याच दिवशी 1000 कोथिंबीरची पेंडी घेतली, लक्झरीला टाकली आणि माझ्याकडे जेवढे पैसे होते ते पनवेल पर्यंत तिकीट मिळाले. मला त्या लक्झरीवाल्याने पनवेलमध्ये उतरवलं. रिक्षावाल्याला विचारलं की कुठे इथं भाजी मंडईजवळ आहे का, तर जिथं उतरवलं तिथंच मार्केट होतं. ज्यावेळेस ती 1000 कोथिंबीरची पेंडी मी तिथं घेऊन गेलो तर त्याचं मला पहिल्या दिवशी 7,000 रुपये मिळाले. पहिले दिवस असा आहे की पैशाचा समुद्र मुंबईमध्ये जे म्हणला जातो हे मला तिथं समजलं गेलं. मी साधारण 3 वर्ष तो व्यवसाय केला. 2004 मध्ये ज्यावेळेस पाणी भरलं होतं, योगायोग पण असा होता की त्यावेळेस लोकांना तिथं भाजीपाला नव्हता. 3 वर्षामध्ये चांगला बिझनेस चालू झाला आणि बाय चान्स रोड ऍक्सिडेंटमुळे ते व्यवसाय मला बंद करावा लागला. एकुलत्या घराचा असल्यामुळे घरच्यांनी परत काय जाऊन दिलं नाही, परत बिझनेस बंद पडला. नंतर काय करायचं म्हणून ज्यावेळेस भाजीपाला मुंबईला विकत होतो तेव्हा शेतकऱ्यांशी चांगली माझी मैत्री झाली. आणि त्या काळात कळलं की शेतकऱ्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सीडलिंग म्हणजे रोप फसवणुकीचा मोठा प्रॉब्लेम होता. मग आमचे वडील म्हटले की तू काहीतरी वेगळा व्यवसाय कर. मग आम्ही खाली 10,000 रुपयात नर्सरीचा व्यवसाय चालू केला.
ज्यावेळेस नर्सरीचा व्यवसाय चालू केला, शिक्षण नाही, नर्सरी लायसनला कमीत कमी डिप्लोमा लागत होता. मग एक आमचे उत्तम नाळे पार्टनर मग त्यांचा 12वी पास होते ते, त्यांचा डिप्लोमा केला मी, लायसन काढलं आणि नर्सरीचा व्यवसाय चालू केला. पार्टनरशिप अशी झाली की जमीन पाणी त्यांचं, आमच्याकडे जमीन पण नव्हती, आणि 10,000 भांडवल माझं. 10,000 ते व्यवसाय चालू झाला. एकाच महिन्यात 20 लाख रुपये मला प्रॉफिट झालं. त्याचं कारण असं की झेंडूची रोपं मी जास्त टाकलेली होती आणि हायब्रिड झेंडूची बियाला पैसे नव्हते. त्यामुळे मी साधी व्हरायटी होती ती जवळपास अर्धा एकर ती रोपं टाकली होती. आणि फायदा असा झाला की हायब्रिड व्हरायटीला प्रॉब्लेम आला कंपनीकडून. त्यामुळे सगळ्या हायब्रिड व्हरायट्या काढून टाकायला लागल्या शासनाने सांगितल्यामुळं. फक्त माझ्याकडे जेवढी होती की जिथं 10 पैशाला रोप विकत होतं तिथं तर मी 1 रुपयाला विकलं. मला त्यात 20 लाख रुपये प्रॉफिट झाला. त्या दिवसापासून म्हणजे 15/4/2007 ती तारीख अजूनही मला आठवते. त्या दिवसापासून पैसा हा माझ्यासाठी प्रॉब्लेम संपला. मग पैसे आल्यानंतर करायचं काय म्हणून मिसेसचं स्वप्न होतं की सिटीत एखादा फ्लॅट असावा. घर पण नव्हतं आम्हाला त्यावेळेस एवढं चांगलं. मग फ्लॅट बुक करायला गेलो पलटणमध्ये आमच्या. त्यावेळेस तिथं समजलं की आम्ही 4 फ्लॅट बुक केले, 4 लाख रुपये दिले आणि जे रिसिट पाहिजे होती ते रिसिट काय मिळालं नाही. मग जे ब्रोकर होता त्याला म्हटलं आम्हाला रिसिट दिली नाही. अरे म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नको, त्या बिल्डरला लिहायलाच येत नाही, त्याचं शिक्षण नाही, त्यामुळे त्याने रिसिट दिले नाही. तीच ऑपॉर्च्युनिटी लक्षात आली की बिल्डर व्हायला शिक्षण लागत नाही. 3ऱ्या का 4थ्या दिवशी ती फ्लॅट कॅन्सल केलं. त्याच्या शेजारी 5 गुंठ्याचा प्लॉट मिळाला. तो प्लॉट होता 25 लाखाचा. पण तेवढे पैसे माझ्यापाशी काय